श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामीस्व यूट्यूब चॅनलवर. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, पळसखेड रोड, नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तर बघा, आज आपण विवाहासाठी काही सेवा, टोटके, उपाय असे अनेक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक दोन नाही, तर तुम्हाला आज मी पूर्ण 10 प्रकारचे अनेक वेगवेगळे उपाय, टोटके, त्याचबरोबर काही स्वामींनी दिलेल्या म्हणजेच प्रदीपदादांनी दिलेल्या काही सेवाही या व्हिडिओमध्येच आपण आज ॲड करणार आहोत. तर त्या सेवाही एक दोन नाही, तर पूर्ण 9 सेवा तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि 10 उपाय प्लस टोटके तुम्हाला मी आज सांगणार आहे. विवाहामध्ये बघा, अनेकदा वेगवेगळ्या अडचणी येत असतात. काही कारणास्तव विवाह थांबत असतो, कधीतरी जुळतच नसते, कधीतरी अनेक वेगवेगळे अडचणी येत असतात. पण एखाद्या वेळेस मनपसंत विवाहासाठी मिळत नसतं. तर अशा काही गोष्टींसाठी काही अडचणी येत असतात विवाहामध्ये, त्या येऊ नये किंवा आलेल्या असेल तर त्या अडचणींपासून आपण बाहेर निघावं, त्या संकटातून बाहेर निघावं म्हणून आपण हा उपाय करू शकतो. तर बघा, विवाह सेवासाठी तुम्हाला किंवा उपायासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर पहिला जी आपली सेवा आहे किंवा जो उपाय आहे आपला पहिला, तो बघा, रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी. रुक्मिणी स्वयंवर पोथीचं हे नाव आहे, ही तुम्हाला रोज वाचायचे आहे. वेळ व स्थळ बदलू नये. 90 दिवस म्हणजेच तुम्हाला पूर्ण एकसारखं, एकही खंड न पडता 90 दिवस तुम्हाला एकसारखं ही रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचायची आहे. त्यानंतर जो आपला दुसरा उपाय आहे, तो आहे 21 मंगळवार गणपतीला नागवेलीच्या 21 पानांचा हार अर्पण करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. तुम्हाला 21 मंगळवार गणपतीला नागवेलीच्या पानाचे 21 हार अर्पण करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपला तिसरा जो उपाय आहे, तो आहे 21 संकष्ट उपवास करून चंद्रोदयाला वेळी मातीच्या गणपतीची पूजा करून दुसऱ्या दिवशी तुळशीमध्ये ठेवून विसर्जित करावा. आपल्याला स्वतः ही मूर्ती बनवायची आहे. मातीची मूर्ती ही 1.5 इंचाची स्वतःला जमेल तशी बनवून स्वतः पूजा करावी. दुसऱ्या दिवशी तुळशीत किंवा पवित्र झाडाच्या मुळाशी विसर्जन करावी. याचा चांगला अनुभव येतो. त्यानंतर आपला चौथा आहे 16 सोमवार व्रत करणे. 16 सोमवार व्रत केल्याने विवाहाचे मध्ये जे अडथळे येत असतात किंवा विवाह जुळून येत नसेल, जी आपली कुंडली गाठता ती जर जुळून येत नसेल, तर त्यासाठी आपण 16 सोमवार करणे हे खूप फायदेशीर ठरतं. त्यानंतर 5वा जो आपला उपाय आहे, तो असा आहे की 21 सोमवार शंकराच्या मंदिरात 21 बेल पांढरी फुले वाहून दही भाताचा नैवेद्य ठेवावा. यामध्ये उपवासाची गरज नसते. तुम्हाला फक्त 21 सोमवार फूल हे पांढरे वाळायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बेलपत्रीसुद्धा व्हायची आहे आणि दही भाताचा नैवेद्य हा तुम्हाला अर्पण करायचा आहे. यामध्ये तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. त्यानंतर 6वा जो आपला उपाय आहे, तो आहे, आता बघा, काही मनपसंत विवाहासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर मनपसंत विवाहासाठी जो उपाय आहे, तो असा आहे, 11 बेलांना चंदन लावून शिवपिंडीवर वाहावे. हे तुम्हाला 11 बेलपत्र घ्यायचे आहे. त्याला 11 बेलपत्रांनाही तुम्हाला चंदन लावून 11 सोमवार हे तुम्हाला बेलपत्र शिवपिंडीवर व्हायचे आहे. याने तुम्हाला मनपसंत विवाहासाठी जी व्यक्ती तुम्हाला हवी आहे ती मिळेल. त्यानंतर 7वा जो आपला उपाय आहे, तो आहे 7 शुक्रवारी तुम्हाला देवीला ओटी व शृंगार साहित्य अर्पण करावे. ओटी आणि शृंगार तुम्हाला 7 शुक्रवारी देखील अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर 8वा जो आपला उपाय आहे, तो आहे 21 गुरुवारी गुरुस्वामीच्या मंदिरात किंवा गुरुस्थानी प्रसाद फळे अर्पण करावी. एखाद्या गुरूंच्या ठिकाणी, जसं की आपण मंदिरात म्हणा किंवा केंद्रात किंवा अजून वेगवेगळ्या गुरूंचे वेगवेगळे मठ असतात, तिथेही तुम्ही फळं अर्पण करू शकतात. त्याने त्यांचा जो आशीर्वाद आहे, तो आपल्याला त्याचा आशीर्वादाचा लाभ होतो आणि आपण जे संकटात आहे त्या संकटातून बाहेर निघण्यास मदत होते. नंतर 9वा जो आपला उपाय आहे, तो आहे 5 पौर्णिमा कुलदेवतीचे दर्शन घ्यावे. असे अनेक उपाय आहेत, जशी ज्यांची इच्छा देवता असेल तसा उपाय करावा. त्यानंतर 10वा जो आपला उपाय आहे, तो आहे 5 कवड्यांचा. यासाठी आपल्याला कवडी लागणार आहे. आता ह्या कवड्यांचं करायचं काय आणि ह्या कवड्या आपण का घ्यायच्या, तर बघा, 5 कवडी घेऊन त्या गंध, हळद, कुंकू लावून छोट्याशा लाल कपड्यात बांधून ती पुट्टी कोणत्याही फळ धरणाऱ्या झाडाला बांधावे. म्हणजे ज्या झाडाला तुम्हाला फळ येत असेल ना, त्या झाडाला तुम्हाला ती पुतळी
बांधायची आहे. त्यानंतर पौर्णिमेला संध्याकाळी करावे. 2 ते 3 महिन्यात लग्न जमतेच. कवडीची पुटी बांधायला जाताना येताना बोलू नये. त्यानंतर आपण जेव्हा ती पुतळी बांधायला जाणार आहोत एखाद्या फळाच्या झाडाला, तेव्हा जातानाही आणि येतानाही कोणाशी बोलू नये. आणि जेव्हा तुम्ही बांधून रिटर्न जेव्हा घरी येत असाल तेव्हा मागे पळून बघू नका. हे उपाय केल्याने जर तुमचं लग्न जमत नसेल तर काही दिवसात 2 ते 3 महिन्यातच तुमचं लग्न जमेल. त्यानंतर आता आपण हे होते आपले काही उपाय. आता सेवा ही आपण आज ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता कशी सेवा आहे, कोणती सेवा आहे, कशी करायची आहे ती सेवा आपल्याला, तर ते आपण आता बघूया. तर ह्या सेवेमध्ये आपल्याला प्रदीपदादांनी दिलेली, जसे की श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, पळसखेड रोड, नांदूर शिंगोटे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, इथं प्रदीपदादा आपल्याला नेहमी सेवा देत असतात. तर त्यांचीच ही एक सेवा आहे. तर ह्या सेवा मी तुम्हाला काही 9 सेवा ह्या आहेत ज्या की मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली सेवा जी आहे आपल्याला ती आहे 7 गुरुचरित्र पारायण, हे आपल्याला करायचे आहे. दुसरी सेवा आहे 1 श्रीपाद श्री वल्लभ पारायण, त्याचबरोबर 1 नवनाथ पारायण, 11 वेळा सिद्ध मंगल स्तोत्र, आणि 5वी सेवा जी आहे ती घोर अष्टक स्तोत्र रोज 21 वेळा म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर अजून काही असेल तर मी तुला सांगते. गणपती सेवा जी आपल्याला मंगळवारची सेवा म्हणून करायची आहे. गणपती अथर्व शीर्ष, त्याचबरोबर तुम्ही गणपती स्तोत्र हे देखील म्हणू शकता. आणि 7वी जी आपली सेवा आहे ती आहे स्त्री यंत्रावर श्री सूक्त 7 वेळा आणि पुरुष सूक्त 7 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. आणि 8वी जी सेवा आहे दुर्गा सप्तशतीचे 21 पाठ तुम्हाला करायचे आहे. 1 पाठ 1 मंगळवार किंवा 1 शुक्रवार असे 21 पाठ करावे. मंगळवार किंवा शुक्रवार कोणताही एक दिवस तुम्ही घेऊ शकता. आणि 9वा जी आपली उपाय आहे ती आहे सेवा आपली मल्हारी सप्तशती, जे की तुम्हाला 21 पाठ किंवा 21 रविवारी तुम्ही हे मल्हारी सप्तशती वाचू शकतात. श्री स्वामी समर्थ.